नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आजची माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी केसांना तेल लावून घेतलेलं आहे पहिला आणि त्याच्यानंतर आता थोडंसं हे पॅक आहे ते बनवून घेतलेलं आहे. माझा फुल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की बघावं म्हणून किंवा उत्सुकता असेल की कोणता पॅक आहे तर माझा फुल व्हिडिओ नक्की बघा. तर इथे मस्तपैकी पॅक वगैरे लावून घेतलेला आहे. थोडंसं मसाज केला आणि केस बांधून ठेवलेले आहेत. आता पुढची कामं काय झालं, नेमकं माझी ट्रॉली इथे खराब झालेली होती त्याच्यामुळे मी खालच्या ट्रॉल्या ते सगळे काढून घेतले होते. मिस्टरांच्या सहाय्याने मी काढून घेतलं होतं. आणि आता इथे ज्या खूप खाली धूळ वगैरे जमा झाली होती, म्हणजे आता काढल्याच आहेत ना ट्रॉल्या, तर छान आता मस्तपैकी इथून थोडीशी खालची साईड आहे ना ती सगळी मस्तपैकी साफ करून घ्यावी. इथे झाडू वगैरे मारून त्यातली धूळ जी आहे ना ती साफ करून घेतलेली आहे. आणि आता इतकं असं चांगलं खाली वाकून मस्तपैकी ते पुसून घ्यावं लागतं, नाहीतर ते अजिबात साफ होत नाही. तर इथे मस्तपैकी माझ्या ट्रॉल्यांची जी जागा आहे ना ती छान स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. त्याच्याबरोबरच सगळं आता घरातला पण जो झाडू कटका वगैरे जी काही इतर कामं असतात ना तीसुद्धा आटपून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी जागा इथे छान क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता काय झालं, मी ज्या दादांना टिफिन देते ना, मला खरंच अशा माणसांचा इतका राग येतो ना, असं वाटत होतं की त्या टायमाला इतकं बोललेच नाही त्याला. असं 2 ते 3 वेळा बरोबर असं हे झालेलं आहे. जर तुम्हाला टिफिन नको असतो ना, तुम्ही आधीच सांगत जा. त्यांना मी कॉल करून सांगितलं की तुमचा टिफिन 8 वाजताच झालेला आहे. तर ते मला बोलतात की नाही, मी तर केव्हाच निघून गेलो ऑफिसला. मग सांगणार कोण? सांगितलं तर पाहिजे ना की मला आज टिफिन नको आहे की काय. मी तसाच फोन त्यांच्या तोंडावरती ठेवून दिला. इतका म्हणजे भयंकर राग आला होता मला. तर आता हेच ते जो डबा आहे तो मी ओपन केला आणि मी त्यातल्या 2 चपात्या काढून मी नाश्ता करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता मी इथे दुपारची जेवणाची तयारी करून घेतलेली आहे. तर इथे दुपारच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी फक्त एक रस्सम टाईप बनवणार आहे. डाळ म्हणजे आपलं सांबार कसं असतो याच्यामध्ये भाज्या नाही आहेत, सांबार कसा असतो तसं मी आमटी बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. आणि बघा आता मी थोडंसं आंघोळ वगैरे करून आली, फ्रेश झालेली आहे. त्याच्यामुळे असं वाटत होतं की चहा माझा हे कायमचं असतं. पाऊस असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, मला अगदी दिवसातून मध्ये 4 ते 5 वेळा चहा होतोच. तर इथे मस्त की डाळीला फोडणी वगैरे होईपर्यंत चहा पिऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता चाललेली आहे ऑर्डरला. चला तर आता मस्तपैकी छानशी अशी तयार झालेली आहे, साधी सिंपल, काय जास्त हायफाय न करता आपली बॅग लावायची आणि कामाला निघून जायचं. चला तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा.